सगळे चारशे 40 खर्च किती त्यांनी जो पाणी बोला कोण आहे का तुमचं नाही होतं कार म्हणजे हरियाणाची कार आहे नाही थांबा घ्यायला लागलं सगळेजण निवांत घेऊन म्हणा हां सगळंच घ्या तुझं रात्री 12 वाजता छापतात ना हे गेलं रे माझं सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी ATM मशीन विशेषतः हिताची कंपनीचे जे ATM मशीन्स आहेत त्या ATM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण करून स्वतःच्या अकाउंटवरून पैसे काढले जात होते. पण ज्यावेळी पैसे काढले जात होते त्यावेळी त्यांच्या अकाउंटवरचे पैसे मायनस दाखवत नव्हते. त्यामुळे ती जी रक्कम निघत होती ती तर त्या हिताची कंपनीची रक्कम ही निघत होती. अशा प्रकारे वारंवार फसवणूक केल्याचे गुन्हे सोलापूर शहरामध्ये एकूण 3 दाखल होते. सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त राजेंद्र माने सर, पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री कवाडे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास देशमुख, त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे साहेब यांनी सदर आरोपींचा माग काढलेला होता. तर सदर आरोपीची हे परराज्यातील हरियाणातील असल्याची माहिती मिळाली होती आणि सदर आरोपींचं एकंदरीत जर वर्तन पाहता ते परत सोलापुरात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्या पद्धतीने ट्रॅप हा विकास देशमुख आणि धायगुडे साहेब यांनी लावलेला होता. त्याप्रमाणे आमच्याकडे जे फौजदार चावडी पोलीस स्टेशन येते एकूण 1,99,000ची रक्कम वारंवार काढली गेलेली होती. 23 ट्रान्झॅक्शन्स केले होते. त्यामध्ये 1,99,000ची रक्कम काढली होती. त्याबाबत फौजदार चावडी येथे गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे MIDC पोलीस स्टेशनला एकूण 6 लाख रुपये रक्कम काढली होती. त्याबाबत MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे जेल रोड पोलीस स्टेशन येथे 1,36,000 रुपयाची रक्कम काढली होती. त्याबाबत जेल रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. अशी एकूण 9,36,000 रुपयाची रक्कम वारंवार त्यांनी काढलेली होती. सदर आरोपींना शिताफीने आम्ही अटक केलेली आहे. सदरचे आरोपी हे हरियाणा राज्यातील आहेत आणि त्यांच्याकडून जे रक्कम आम्ही आता 30,000 जप्त केलेली आहे. त्याचप्रमाणे ह्या ज्या रक्कम अफारची रक्कम आहे त्या रकमेतून त्यांनी एक वाहन खरेदी केलं होतं. ते वाहन आम्ही जप्त केलेलं आहे. मोडस कशी होती त्यांची? सदरचे आरोपी हे हिताची कंपनीचे ज्या ठिकाणी ATM मशीन्स आहेत त्या ATM मशीन्समध्ये जायचे, ते रक्कम काढायचे आणि रक्कम काढतेवेळी तो स्विच बंद करायचे. असं तांत्रिक अडचण निर्माण करून सेन्सर तो डिटेक्ट करत नव्हता की रक्कम गेल्याचं आणि ते रक्कम काढली जात होती पण त्या अकाउंटवरून कमी होत नव्हती. किती आरोपी? एकूण 3 आरोपी आहेत. आणि किती दिवसापासून वास्तव्यास होते सोलापुरात? नाही, हे 3 दिवस होते. 11 तारखेला, 12 तारखेला आणि 13 तारखेला ऑक्टोबरच्या हे काढलेली होती रक्कम. हे एका लॉजमध्ये राहत होते आल्यानंतर 3 दिवस.